न्याय क्रांती न्यूज, अन्यायाविरुद्ध आवाज। महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत पाणी टंचाईच्या गंभीर प्रश्नावर नगरसेविका श्रुतीताई राम वाकडकर यांनी प्रशासनाला जाब विचारल्यानंतर शहरातील नागरिकांमध्येही तीव्र संताप व्यक्त होत आहे। सभेत बोलताना श्रुतीताईंनी प्रभाग क्रमांक 25 अंतर्गत वाकड, पुनावळे, ताथवडे तसेच शहरातील अनेक भागांमध्ये कमी दाबाने अनियमित आणि अनेक वेळा अशुद्ध पाणी पुरवठा होत असल्याचा मुद्दा ठामपणे मांडला। नियमित कर भरूनही नागरिकांना स्वच्छ आणि पुरेसा पाणी पुरवठा मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली। यामुळे अनेक सोसायट्यांना दर महिन्याला लाखो रुपये खर्च करून टँकरने पाणी खरेदी करावे लागत असून हा मोठा आर्थिक बोजा नागरिकांवर पडत असल्याचे त्यांनी दर्शनास आणले। दरम्यान या विषयावर केवळ सभेतच नाही तर शहरातील नागरिकांमध्येही तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे। कर आम्ही वेळेवर भरतो, मग मूलभूत सुविधा मिळण्यात अडथळे का, असा थेट सवाल नागरिकांनी उपस्थित केला। नागरिकांनी पुढील कडक प्रश्न उपस्थित केले। आम्हाला नियमित आणि पुरेसा पाणी पुरवठा नेमका कधी मिळणार? दरवर्षी उन्हाळ्यातच पाणी टंचाई का निर्माण होते, यावर कायमस्वरूपी उपाय का नाही? टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ आम्हालाच का येते? प्रशासनाची जबाबदारी कुठे आहे? अशुद्ध पाण्यामुळे आरोग्याचा धोका निर्माण होत असताना त्याची जबाबदारी कोण घेणार? पवना धरण बंद, पाईपलाईन योजना वर्षानुवर्षे प्रलंबित का ठेवली आहे? जनतेच्या पैशातून कर वसूल करूनही सुविधा देण्यात अपयश का येत आहे? फक्त बैठका आणि आश्वासन नकोत, आम्हाला प्रत्यक्ष पाणी हवे, अशा शब्दात नागरिकांनी प्रशासनाला सुनावले। शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता पवना धरणातून थेट बंद पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा करण्याची योजना तातडीने राबवणे आवश्यक असल्याचेही नागरिकांनी मत व्यक्त केलं। आता वेळ आली आहे बोलण्याची नाही तर कृतीची आहे, अन्यथा नागरिकांचा रोष आणखी तीव्र होईल असा इशाराही यावेळी देण्यात आला। पिंपरी चिंचवडकरांना त्यांच्या हक्काचे स्वच्छ, नियमित आणि पुरेसे पाणी मिळावे यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस निर्णय घेण्याची मागणी जोर धरत आहे। प्रशांत काटे, संपादक, न्याय क्रांती न्यूज, पिंपरी चिंचवड, पुणे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।